तर जर तुम्ही आम्हाला चेस दिला, कॅरम दिला, त्याच्याबद्दल काहीतरी सांगा ना की तुम्ही आम्हाला असं काऊन दिलं. ओके, प्रश्न छान आहे. मला एक सगळ्यात महत्त्वाची वाईट घटना ही वाटते की माझ्या बालपणी मी खूप खेळायचो. आता तुम्ही दिवसातला 1 तास सुद्धा खेळत नाही. तुम्ही खेळता असं जर म्हणतही असाल तर तुम्ही घरी खेळता. तुम्हाला मैदान माहित आहे का कुठं आहे? मैदानच नाहीये. तुम्ही मैदानवर जाऊन ट्रॅकवर जे खेळणं असते, जसं आम्ही ट्रॅकवर माझ्या गावाला दर्यापूरला मैदान आहे, 4-5 मैदान आहे. तर त्यातल्या प्रत्येक मैदानावर आम्ही जायचो खेळायला. दररोज नव्या मैदानावर जायचो. 7 दिवस 7 मैदान, दररोज नवीन नवीन मैदानावर जायचं खेळायला. मग तिथे जाऊन आम्ही खूप सारे खेळ खेळायचो. त्यामुळं आम्हाला टीव्ही पेक्षा मैदान जास्त आवडलं. आणि मैदानावर खूप सारे लोक भेटतात, नवीन नवीन मुलं भेटतात, नवीन नवीन माहिती होते. आणि ही माहिती तुम्हाला नाही आहे. आणि म्हणून तुमच्या आयुष्यात तो खेळ आला पाहिजे. म्हणून आपण इंग्रजी शिक्षणाबरोबरच मुलांना खेळायची आवड लागावी म्हणून सुरुवात केली या खेळांची. पण तुम्हाला लगेच मैदान अवेलेबल तर आहे नाही. मग मैदान अवेलेबल नाही पण तरीही खेळायचं आहे, तर बसून जे खेळ खेळल्या जाऊ शकतात आणि जे खेळ आपल्याला इंटरनॅशनल पर्यंत नेऊ शकतात तेच खेळ आपण खेळायचे. आपण लगोरी खेळून राहिलो का? नाही. तो गाव स्तरावरचा खेळ झाला. लगोरी हा राज्यस्तरीय, नॅशनल स्तरीय, विदेशात खेळला जातो का? नाही. खेळला जातो. कॅरम खेळला जातो ना सर? म्हणून आपण चेस निवडला की जो प्रत्येक ठिकाणी खेळला जातो, ज्याचे टुर्नामेंट्स असतात, ज्याचे प्राइजेस असतात, ज्याच्या स्कॉलरशिप असतात, ज्याच्यामधून आपल्याला खूप फायदा आहे जर आपण तो चांगला खेळत गेलो. तसाच कॅरम, आपल्याला कॅरम सुद्धा अकोल्यात जाऊन खेळता येतो. त्याचे टुर्नामेंट्स असतात, त्याचे बक्षिसं असतात, त्याच्या स्कॉलरशिप्स असतात. आणि आपल्याला याची माहितीच नसते. ती माहिती तुम्हाला झाली पाहिजे आणि त्यातून तुम्हाला आनंद भेटतो की नाही? आनंद चेस खेळल्याने आनंद भेटतो. हरलो तर दुःखही होते, थोडंसं रडून घ्यायचं. जिंकलो तर मजा वाटते, थोडंसं हसून घ्यायचं. तसंच कॅरम, आता तुम्ही आज पहिल्यांदा कॅरम खेळलात, आणखी कॅरमची मजा तुम्हाला येईलच. ठीक आहे.